मनात ठेवून चित्त गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. पण जर का तशीच वेळ आली ना तर हा रावसाहेब सरदेशमुख गप्प बसणार नाही, कळलं? मला 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 कळत नाही की काय चालतं घरात. आय आय मला 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 प्रेम पाहिजे, शांतता पाहिजे. म्हणजे चल का माझ्या नवऱ्याला काजळ देतात त्या, तोंड काळ करून या म्हणतात. प्लीज जा ना, तू ऑफिसला जा. बंदुकीतून गोळी सुटली आहे रे, वर्मी खाव लागलाय. आता उगाच पश्चाताप करण्यात अर्थ नाहीये. आपण आपली कामं करत राहायचं, खाल्लेल्या मिठाला जागायचं. तू जेवून जाणार आहेस का? नाही, पोट भरलाय माझा, इच्छाच नाहीये. हरकत नाही, अनुभवातूनच शिकतो माणूस. पण हा अनुभव जरा जास्तच शिकवून गेला. ए भैरव, तू कामावर जा. उगाच कामाकडे दुर्लक्ष नको. एखादी छोटी चूक झाली, नुकसान झालं ना, तर उरली सुरली अब्रू पण जायची. ठीक आहे बाबा, येतो मी. अहो, आपण जरा ना भैरवशी जास्तच कठोरपणे वागतोय. वागायलाच हवं. आपण काय चुका करतोय, त्याचे काय परिणाम होतात ते त्याला कळायला नको. अहो, पण उगाचच वेडे वाकडे विचार करून काही नको ते करून बसला म्हणजे पोर. त्याने काय होणार आहे? हे बघ सावित्री, माणसानं स्वतःचे प्रश्न संपवायचे नसतात. ज्या समाजात आपण राहतो ना, त्या समाजाला उत्तर ही द्यावीच लागतात. जंगलाचा कायदा चालतो इथे. इथे टिकायचं असेल ना तर संघर्ष करावा लागतो, आणि तो करायचा असतो. पळवाटा शोधणारे लायक नसतात. तुम्ही अजून खडचवायला हवं होतं त्या धाकट्या मालकीणबाईंना. त्याने काय होणार आहे? पुत्र अंगावर भुंकलं ना तर आपण त्याला फक्त धड करतो, पुत्राच्या अंगावर जात नाही. अहो, पण चपलांचा हार म्हणजे? त्यांची विचारशक्तीच तशी आहे. एरवी भांडायला आले असते. कुठली सभ्य स्त्री अशा दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याला अशा अपमानित करेल का? पण अपमान जिव्हारी लागलाय. संताप संताप झालाय अंगाचा. पण नंतर विचार केला, मी चुकलोच नाही तर मी स्वतःला अपराधी का मानावं? पण मी अशी सोडणार नाही रागिणीला. संधी मिळाली ना तर बरोबर तिची जागा तिला दाखवून देणार आहे. सावित्री, तू असं काहीही करणार नाहीयेस. अहो, पण माझ्या नवऱ्याचा काही मानपान आहे की नाही? असा अपमान करायचा त्याचा? हे बघ सावित्री, रावसाहेबांनी केलेल्या उपकारांसमोर आणि कुसुमताईंनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीसमोर हा अपमान शून्य आहे. आणि जोपर्यंत मी काही बोलत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. आपण तटस्थ राहायचं.
काही काही गोष्टी ना माझ्या आकलना पलीकडच्याच आहेत. म्हणजे किती विचार जरी केला ना तरी त्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाहीत. की का तू गावाकडे गेली होतीस राधाला आणि रामनारायणला भेटायला का? कारण माझं अस्तित्व नाकारणं, मला डावलून एखादा निर्णय घेणं, माझी दखलही न घेणं हे मी सहन करू शकत नाही रावसाहेब. आणि रावसाहेब, तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला समज द्यायला नको का? एक मिनिट. आपण निघा. का पण? माझ्या बायकोनं तिचं बोलणं मला सांगावं, तिसऱ्या मार्फत सांगण्याची गरज नाहीये. रावसाहेब, अहो मी कोणी परका माणूस आहे का? शिवाय माझ्या बहिणीच्या आत्मसन्मानासाठी मी लढेन. मी लढेन. रावसाहेब सरदेशमुख म्हणतात मला. आम्ही आमची प्रतिष्ठा हा सगळा डोलारा स्वतःच्या बळावरती उभा केलाय. आम्हाला आमच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी उपड्यांची गरज वाटत नाही. कसं असतं रावसाहेब? ते आधी स्वतः शिका. आम्हाला शिकवण्याच्या बंधत पडू नका. नवरा बायको मध्ये तिसऱ्याने बोलायचं नसतं हा साधा शिष्टाचार आधी पाळायला शिका ना. शिवाय रागिणी ही तुमची बहीण होती, आता आमची बायको आहे. सरदेशमुख खानदानाची सून आहे. तुम्ही स्वतःचा असं करून अपमान करून घेऊ नका. निघा. का तुम्ही सतत माझ्या भावाचा अपमान करत असता हो? आपल्या दोघात त्याने बोलावं असं खरंच तुला वाटतं? तर तुझं अस्तित्व कोणी नाकारलं? तुला डावलून कोणते निर्णय घेण्यात आले? का ती गावात बसलेली 4 टाळकी लग्नाचा निर्णय घेतात? कोणती टाळगी? हीच राधा, रामनारायण, सावित्री आणि भैरव. त्यांनी कोणते निर्णय घेतले? लग्नाचा. कोणाच्या? गौरीच्या. गौरी तुझी कोण? गौरी कोण तुझी? गौरीच्या बाबतीत आजपर्यंत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझा विचार घेण्याचा प्रयत्न केला, पण तू कधीच दखल नाही घेतलीस त्याची. गौरीला कधी तू आपली मुलगी नाही मानलीस, मग आताच तुला केवढी उपरती झाली? गौरी कोण तुझी? हे बघा, विषय तो नाहीये. विषय तोच आहे. बाबा जरा मध्ये बोल नको. मध्ये बोलायचं नाही अजिबात. सभ्य घरांच्या काही मर्यादा असतात, त्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत. त्या जर पाळल्या गेल्या नाहीत तर मी कोणाला क्षमा करत नाही. कळलं? जा तिकडे उभी राहा. तिथे उभी राहा. मागे तिथे दूर. आणि मध्ये बोलायचं नाही. कळलं? तर रागिणी रावसाहेब सरदेशमुख ही गौरी आपली कोण? आता या घराचं कोर्टरूम करणार आहात का तुम्ही? तुम्हाला ओळखते? मी जर माझ्यावरचा ताबा सोडला तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? जास्त हुशारी खपवून घेणार नाही. जेवढं विचारेन ना त्या प्रश्नांची तेवढीच उत्तरं द्यायची. गौरी कोण तुझी?
तुमची मुलगी. शाबास. शाबास. गौरी माझी आणि कुसुमची मुलगी. गौरीचा सांभाळ करेन या बोलीवरती तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस. तुम्ही पुन्हा मध्ये बोलायचं नाही. तर या बोलीवरती तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस. पुढे गौरीला मुलगी मानायला तू नकार दिलास. गौरीने तुला आई म्हटलेलं सुद्धा चालायचं नाही. मग तिच्या लग्नाचा निर्णय तू कोण घेणार? मी घेणार. मी घेणार. मी गौरीचा बाप. अहो पण निर्णय तुम्हीच घेतलायत ना. हो मीच घेतला. मी स्वतः घेतो. त्यासाठी तू राधा आणि रामनारायणला जाब विचारायला गेली होती. तुमच्या लक्षात येत नाही रावसाहेब, ही सरळ सरळ ना त्या मुलींजींची चाल आहे. त्या भैरवची लायकी तरी आहे का तुमचं जावई होण्याची? काही नाही, त्याची नजर ना फक्त पैशावर आणि उद्योगावर. गौरीशी लग्न केलं की प्रॉपर्टीमध्ये भागीदारी मिळणारच. शिवाय आधीच गौरीच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. पुढे गौरी, भैरव आणि मुनीमजी बिझनेस बघतील आणि मग मी आणि माझ्या मुलांनी काय करायचं? गावभर भीक मागत फिरायचं. राधा आणि रामनारायणनी सोयीस्करपणे हे लग्न जुळवून आणलंय रावसाहेब. साळसूतपणे सगळं घशात घालणाऱ्या या रामनारायणला त्याची जागा दाखवायला नको का रावसाहेब? ती राधा आणि रामनारायण माझ्या डोळ्यात देखत तुमची सगळी संपत्ती बळकावती आणि मी काय मूर्खासारखी तमाशा बघत बसू? त्यांचं मीठ खाल्लं त्यांच्याशी बेईमानी. नोकरांनी नोकरासारखंच राहावं, मालक बनण्याची कधी इच्छा बाळगू नये. सरळ सरळ माझ्या आणि माझ्या मुलांवरती अन्याय आहे आणि मी तो कधी सहन करणार नाही. झालं बोलून? अहो गौरीचं लग्न तुम्ही कुठेही करा, मला काही घेणं देणं नाही. पण ही असली माणसं. एक लक्षात ठेव, तुझ्या विचारांची पातळी फार हलकी आहे, फार लहान आहे. रावसाहेब ऐकून घे, ऐकून घे. तू काय वागतेस, बोलतेस, कळते का तुला? काय व्यवहाराचं ज्ञान आहे का तुला? तर बोलताना वागताना विचार करावा माणसानं. मी आत्ता ना आत्ता या क्षणी हे सगळं तुझ्या नावावर करतो. भैरव आणि गौरीला इथून कायमचं जायला सांगतो. भैरव आणि गौरी एज्युकेटेड आहेत, मेहनत करणारी मुलं आहेत, पुन्हा स्वतःचं विश्व तयार करतील ते. विक्रम तेजू अजून लहान आहे, त्यांना कुठल्याही व्यवहाराचं ज्ञान नाहीये. हा सगळा उद्योग त्यांना नाही सांभाळता येणार, तेवढी जबाबदारी नाही घेता येणार त्यांना. तुझ्यात आहे धमक? तुझ्यात आहे धमक? रागिणी, या विचारानं वागणं बोलणं फार सोपं असतं, कर्तृत्वानं घडवणं कठीण, महाकठीण. जीवाला जीव देणाऱ्या प्रामाणिक माणसांचा अपमान करून तू माझ्या मनामधून आता कायमची उतरलीस.
पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती हे केव्हाही परत मिळवता येतं, पण जीवाला जीव देणारी माणसं कधी परत मिळवता येत नाही. वचनबद्ध गौरी. मी माझ्या आई वडिलांच्या दुःखाला कारणीभूत झालोय. माझ्या बाबांचा इतका अपमान कोणीही नाही केला आणि मी तो डोळ्यांनी बघत राहिलो. इतक्या वर्षांच्या त्यांच्या मेहनतीवर मी बोळा फिरवला. धाकट्या मालकीणबाईंनी चपलांचा हार आणावा त्यांच्यासाठी. किती त्रास झाला असेल त्यांना, आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. गौरी ही रावसाहेबांची मुलगी आहे आणि मी तिच्या योग्य नाही, इतका साधा विचार माझ्या डोक्यात नाही आला. सगळ्याला मी कारणीभूत. यामुळे जे ग्रह कलह होणार त्याला पण मीच जबाबदार आहे. काय करू मी, काय करू? या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढायला हवा. उद्या जर रावसाहेबांना काही झालं तर त्यांच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असं तर नाही होणार. आणि असं झालंच तर मग माझ्या जगण्याला काही अर्थच राहणार नाहीये. यातनं मार्ग काढायला हवा. काय करू, काय करू देवा? आज रागिणी माझ्या मनातून आणखीनच उतरली. आजवर मी विचार करत होतो, चुकतो माणूस, स्वार्थी पण असतो, कपटी धोरणी पण माणसं असतात, पण स्वतःच्या घराला आग लावून तमाशा बघणाऱ्यांना काय बोलायचं? रागिणीच्या वागण्या बोलण्यात किती असंबद्धता आहे. सारासार विचार देखील ती करू शकत नाही का? विक्रम मूर्खासारखा वाटतो. फक्त मौज मस्ती करण्यापलीकडे त्याचं कशातच लक्ष नाहीये. तेजस्विनीच्या मनाचा थांगच लागत नाही. गौरी एकमेव सगळ्यांना सांभाळू शकते. गौरीवर रागिणीने विश्वास ठेवायलाच हवा. राधा, रामनारायण अस्सल बावन कशी माणसं. स्वतः रागिणीचीच अशी मतं होती. काय करताय तुम्ही? बघेल ना कोणी. अरे काय घाबरतो की कोणाला मी? सोडा ना, काय करताय तुम्ही? कसला विचार करत असतेस? अरे बघतो मी तू कुठल्या तरी विचारामध्ये हरवलेली असतेस. काही नाही हो, नवीन नाती, नवीन माणसं ह्याचाच विचार करत असते. इथली माणसं आवडत नाही तुला? आवडण्याच्या पलीकडचीच सगळी माणसं. अगदी नवसानं मागून मिळणार नाहीत ना अशी. अस्सल बावन कशी सोन्यासारखी. रामनारायण भाऊजी, राधाताई, सावित्री
किती प्रेमळ आहे तो सगळे. अगदी नकळत मला त्यांच्यात सामावून घेतलं सगळ्यांनी. राधा जरा तापट आहे बरं का. जरा असं तसं चालत नाही तिला. सगळं कसं अगदी शिस्तबद्ध वेळच्या वेळी. जरा कुणी अघळ पघळपणा केला की मिळाल. काहीतरीच तुमचं. मला तर राधाताई ना कुसुमताई सारख्याच मायाळू वाटतात. किती प्रेम करतात माझ्यावर, इतकी काळजी घेतात ना माझी. आणि रामनारायण भाऊजी अगदी कळस आहेत माहितीये. म्हणजे माझ्या सगळ्या आवडीनिवडी त्यांच्या तोंडपाठ आहेत. जरा माझ्या तोंडून एखादं वाक्य पडायची खोटी किती वस्तू हजर. अरे रामनारायण म्हणजे हिरा हिरा माझा सच्चा दोस्त. खरं सांगू तुम्हाला, ही अशी प्रेमळ माणसं एकत्र आणणाऱ्या कुसुमताई किती गोड होत्या नाही. ह्या वास्तूत आले ना, त्यांचा सहवास मला नेहमी जाणवतो. असं वाटतं ना की इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये त्यांचं वास्तव्य अजूनही आहे. कधी कधी तो भास होतो मला. असं वाटतं की त्या माझ्याकडे बघतायत, आपल्याला आशीर्वाद देत आहेत. खरंच खूप नशीबवान हो मी. सासरही माहेर सारखं मिळालं मला. वचनबद्ध गौरी किती फरक पडला रागिनी. ज्या माणसांना ही 52 कशी सोनं समजायची, आज त्यांना गारगोटे इतकी पण किंमत देत नाही. त्यावेळची रागिणी म्हणजे मुखवटा धारण केलेली धूर्त स्त्री होती की विक्रम आणि तेजूच्या जन्मानंतर रागिणी कमालीचा बदल होत गेला. जी गौरी रागिणीच्या काळजाचा तुकडा होती, तीच गौरी रागिणीला डोळ्यासमोर नकोशी झाली. रागिणीची सावत्र आई जागी झाली. मनात द्वेष ईर्ष्या निर्माण झाली. नव्यानं निर्माण झाली की रागिणी होतीच धूर्त कपटी. तो मुनीमजी मोठा धूर्त माणूस आहे. रावसाहेबांची गोड गोड बोलून त्यांना लुबाडतोय. पण गौरी, तुझं हे लग्न, जोवर तू आशीर्वाद देणार नाहीस तोवर हे लग्न होणार नाही. भैरव आणि गौरी प्रेम करतात हा काय गुन्हा आहे का? आणि माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय? हुशार मेहनती आहे माझा भैरव. चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळेल त्याला.